वास्तविक कथा दुर्धर परिस्थितीची, कोविड कालावधीची. लोकांना कोविड जडला, लोक कोविडमध्ये गेले, परंतु रवींद्र शिंदे होता खणका, त्याच्या मागे भास्कर वाघमारे आणि प्रमोद इंगळेचे कीड जडले. या किडीने केला घात, वाळवीसाठी पोखरले आतून हात, घेऊन पैसे पैसे केवून झाली फुटीर गद्दारी, आणि केलं निलंबन या रवींद्र शिंदेला. ते सुपुत्र होते चांगो शिंदेचे, रक्त होतं चांगो शिंदेचं, रक्त होतं भीमाचं. म्हणून ताटमानेने उभा आहे, ताटमाने जगतोय. कारण मी कपट नाही केलं कोणाचं, मी कपट नाही केलं कोणाचं. कारण आजही कपट कारस्थळ न करणाऱ्या लोकांच्याही शेजारी मी जाऊन बसतो, परकीयांच्या शेजारी जाऊन बसतो, आपल्याच्याही शेजारी बसतो. कारण आहे माझा समाज, कारण तो आहे माझा समाज, आहे भीमाचं रक्त, आहे भीमाचं माणसं. त्या भीमालाही गद्दारी सोडलं नाही, निवडणूकही पाडलं. त्या भीमालाही गद्दारांनी सोडलं नाही, त्या निवडणुकी पाडलं. असे ते होते प्रफुल्ल पटेल यांचे वडील, व्यापारी. पैसा पुरविला त्यांना त्या डॉक्टर महामानव पुरुषाला बाबासाहेबांनी पाळायला. अशा प्रकारचे गद्दार समाजामध्ये उपजले तर समाज हा कधीच वरती येणार नाही. फक्त सत्तेमध्ये राहून खुर्ची गरम करणार आणि परकीयांचे तळवे चटणार, हीच त्यांची भावना. तेच आहेत एक राष्ट्रीय नेता केंद्रामध्ये सत्तेमध्ये समाजाला दाबून ठेवला, पायाखाली स्वतःचे भरतात खळगे, खाचं खळगे आणि पोट पाणी. थेट बोलतो, सत्य बोलतो, बदनाम लोकही आहेत तिथे भास्कर वाघमारे आणि प्रमोद इंगळे. आज मला ती गोष्ट कळल्यानंतर मला इंगळे साहेबांना मी तरी त्यांना साहेब बोलतो, भास्कर वाघमारे भेटले साहेब, कारण माझ्या रक्ताची माणसं आहेत. मला सांगितलं एकनाथराव शिंदेंनी की रवींद्र शिंदेला मागले गेले हे त्यांच्या समाजाचीच लोक आहेत, हे त्यांच्या समाजाचीच लोक आहेत. आणि तो मस्केला घेऊन हे सगळं कारस्थान केलं, रवींद्र शिंदेला निलंबित केलं, रवींद्र शिंदेला निलंबित केलं. पण रवींद्र शिंदेचं काय वाकडं झालं? जर त्यांनी काही केलंच नाही तर निलंबन म्हणून काय होणार आहे? काही झालं नाही, सगळ्या गोष्टी क्लीन चिट झाल्या, आपोआप आलो. परंतु काय आहे, माणसाने ऐक्यू गोष्टीवर विश्वास ठेवू नये, स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवा. म्हणून आज रवींद्र शिंदे एकाएकी लढा, संघर्षवादी लढा लढतोय, तर बाबांच्या दिलेल्या तलवारीने, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या धारदारीने. तरी पण ही माणसं माझ्या लिस्टमध्ये आहेत. का? कारण आहे माझा समाज, आहे माझा समाज, आहे माझा समाज. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.